Hi friends, I welcome all of you once again to this course of spoken English. As you know that we are still in the first phase, that is the ABC of English. The ABC of English आम्हाला लास्ट टॉपिक आपण डील करतोय तो म्हणजेच देअर. यामध्ये आज आपण न्यू स्ट्रक्चर अभ्यासणार आहोत. तर ते स्ट्रक्चर कोणते बघा, देअर प्लस इज आर प्लस ऑब्जेक्ट प्लस टू प्लस V1 हे स्ट्रक्चर आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता तुम्हाला या ठिकाणी डाऊट आला असेल की सरांनी या ठिकाणी माहिती का इज एम आर का नाही लिहिलं, या ठिकाणी एम का नाही लिहिलं, काय प्रॉब्लेम काय असेल नेमकं, सर विसरले तर नसतील ना. पण असं काहीच नाही मित्रांनो, कारण माहिती का बघा देअरच्या नंतर माहिती का कधीच एम लागत नाही, एवढं नेहमी करता लक्षात ठेवा. देअरच्या नंतर काय लागेल, इज लागेल किंवा आर लागेल, पण एम हे कधीच लागणार नाही हो, कधीच नाही लागणार. तर याच्यावर आपण फॉर एक्झाम्पल आता बघू. तर फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय किंवा तुम्हाला म्हणायचंय की पैसे कमवण्याची कल्पना आहे, तर कसं म्हणणार तुम्ही, पैसे कमवण्याची कल्पना आहे. देयर इज अन आयडिया टू अर्न मनी. पैसे कमवण्याची एक आयडिया आहे, कल्पना आहे, तर कसं म्हणणार तुम्ही इंग्लिश मध्ये, देयर इज अन आयडिया, देयर इज अन आयडिया, there is an idea, there is an idea to earn money, to earn money, there is an idea to earn money. पैसे कमवण्याची एक कल्पना आहे अशा पद्धतीने. आता तुम्हाला म्हणायचं पैसे कमवण्याची एक कल्पना नाही, तर कसं म्हणणार तुम्ही, देयर इज अ नो आयडिया टू अर्न मनी, देयर इज अ नो आयडिया टू अर्न मनी, पैसे कमवण्याची कल्पना नाही अशा पद्धतीने. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मित्र बसलेले, ठीक आहे, आणि एक मुलगा आला, तुमचाच मित्र येतो, पण तो कधीच तुम्हाला उलटून बोलत नाही, एक्स्ट्रा बोलत नाही, पण तो आज मध्ये शिल्लकच बोलायला लागला. त्याचं कारण काय, त्याचं कारण काय, त्याच्या मागे कोणीतरी आहे, त्याच्या मागे कोणीतरी आहे. तर तुम्हाला म्हणायचं माहिती का, त्याच्या मागे कोणीतरी आहे, त्याला मदत करणार कोणीतरी आहे. तुम्हाला म्हणायचं त्याला मदत करणार कोणीतरी आहे, तर तुम्ही इंग्लिश मध्ये कसं म्हणणार, त्याला मदत करणार कोणीतरी आहे गडा, नक्कीच. देयर इज समवन टू हेल्प हिम, देयर इज समवन टू हेल्प हिम, त्याला मदत करणार कोणीतरी आहे. काय म्हणतात त्या ठिकाणी, देयर इज समवन, there is someone, there is someone to help him, there is someone to help him, there is someone to help him, त्याला मदत करणार कोणीतरी आहे, नक्कीच. there is someone to help him, त्याला मदत करणार कोणीतरी आहे. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही मित्र बसलेले, ठीक आहे, मित्र बसलेले, फ्रेंड सर्कल आहे तुमचा, त्या ठिकाणी त्यांचा विषय चालू आहे, त्यांचा काहीतरी विषय चालू आहे की प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह नाही होते. मग प्रॉब्लेम सॉल्व्ह का नाही होते, त्याचं कारण काय नेमकं, तर मग तुम्ही त्या ठिकाणी माहितीये का, तुम्ही त्या ठिकाणी गेलेत त्या मित्रांमध्ये आणि तुम्ही तिथे उभे होते, मग तुम्ही म्हणायचं अरे हा प्रॉब्लेम सोडवायचा, या समस्येला सोडवण्याचा एक मार्ग आहे, या समस्येला सोडवण्याचा एक मार्ग आहे, तुम्ही सांगायचं या समस्येला सोडवण्याचा एक मार्ग आहे. तर इंग्लिश मध्ये कसं म्हणणार, देयर इज अ वे, देयर इज अ वे टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम, देयर इज अ वे टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम, या समस्येला सोडवण्याचा एक मार्ग आहे. देयर इज अ वे, देयर इज अ वे टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम, टू सॉल्व्ह this problem, there is a way to solve this problem, या समस्येला सोडवण्याचा एक मार्ग आहे अशा पद्धतीने. आता तुम्हाला काय म्हणायचं माहिती का, तुम्ही गेले मॅच बघायला आणि तुम्हाला म्हणायचं माहिती का, मॅच जिंकण्याची संधी आहे. तुम्हाला कोणाला तरी म्हणायचंय, बऱ्याच दिवसापासून भारत पाकिस्तानची मॅच झाली आज, तर भारताला माहिती का मॅच जिंकण्याची संधी आहे, कारण भारत यावर्षी फॉर्म मध्ये पण आहे, तर भारताला मॅच जिंकण्याची संधी आहे. तर इंग्लिश मध्ये कसं म्हणणार, देयर इज अ चान्स टू विन द मॅच, देयर इज अ चान्स टू विन द मॅच, मॅच जिंकण्याची संधी आहे, देयर इज अ चान्स टू विन द मॅच. काय म्हणायचं त्या ठिकाणी मग, देयर इज चान्स, देयर इज अ चान्स, there is a chance to win the match, to win the match, to win the match, मॅच जिंकण्याची संधी आहे, मॅच जिंकण्याची, मॅच म्हणजे काय, सामना जिंकण्याची संधी आहे अशा पद्धतीने. आज तुम्हाला काय म्हणायचं माहिती का, सक्सेसफुल होण्याची संधी आहे, सक्सेसफुल होण्याची एक संधी आहे. तर इंग्लिश मध्ये कसं म्हणणार तुम्ही, कारण माहितीये का आता 15,000 जागा पडल्या पोलीस भरतीच्या, तर यामध्ये माहितीये का सक्सेसफुल होण्याची संधी आहे, यशस्वी होण्याची संधी आहे. तर इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं, देयर इज अ चान्स टू बी सक्सेसफुल, देयर इज अ चान्स टू बी सक्सेसफुल, सक्सेसफुल होण्याची संधी आहे, सक्सेसफुल होण्याची एक संधी आहे. देयर इज अ चान्स, देयर इज अ चान्स, देयर इज अ चान्स टू बी सक्सेसफुल, टू बी successful, there is a chance to be successful होण्याची एक संधी आहे असं म्हणायचं, ठीक आहे. देयर इज अ चान्स टू बी सक्सेसफुल होण्याची एक संधी आहे. आता तुम्हाला म्हणायचं आहे खूप सारा पैसा आहे खर्च करण्यासाठी, खूप सारा पैसा आहे खर्च करण्यासाठी, तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, देयर इज लॉट ऑफ मनी टू इन्व्हेस्ट म्हणजे काय, गुंतवणूक करणे, पण स्पेंड म्हणजे काय, खर्च करणे, स्पेंड म्हणायचं त्या ठिकाणी, ऍक्च्युअली तर इन्व्हेस्ट म्हटलं गेलं, सॉरी. तुम्हाला माहिती का खर्च करण्यासाठी खूप पैसे आहे, तर इंग्लिश मध्ये कसं म्हणणार, देयर इज अ लॉट ऑफ मनी, देयर इज लॉट ऑफ मनी टू स्पेंड, देयर इज लॉट ऑफ मनी टू स्पेंड, देयर इज लॉट ऑफ मनी, देयर इज लॉट ऑफ, there is lot of money, there is lot of money to spend,
देर इज लॉट ऑफ मनी टू स्पेंड, खर्च करण्यासाठी खूप सारा पैसा आहे अशा पद्धती. आता तुम्हाला म्हणायचं इन्व्हेस्ट करण्यासाठी खूप पैसा आहे. हा, इन्व्हेस्ट करण्यासाठी खूप सारा पैसा आहे. तर कसं म्हणणार तुम्ही इंग्लिशमध्ये? देर इज लॉट ऑफ मनी टू इन्व्हेस्ट. देर इज लॉट ऑफ मनी टू इन्व्हेस्ट. इन्व्हेस्ट म्हणजे काय? तर गुंतवणूक करणे. गुंतवणूक करण्यासाठी खूप सारा पैसा आहे. देर इज लॉट ऑफ मनी टू इन्व्हेस्ट. काय म्हणायचं ठिकाणी? देर इज लॉट ऑफ मनी टू इन्व्हेस्ट. देर इज लॉट ऑफ मनी. देर इज लॉट ऑफ मनी. देर इज लॉट ऑफ मनी. देर इज लॉट ऑफ मनी टू इन्व्हेस्ट. टू इन्व्हेस्ट. इन्व्हेस्ट म्हणजे गुंतवणूक करणे. एक तुमचा मित्र आहे, एक तुमचा मित्र आहे, तुम्हाला नेहमी म्हणत असतो तो की मला हे घ्यायचंय, मी घेऊ का? मी हे घेऊ का? हा, मला गाडी घ्यायची, मी घेऊ का? मला नवीन ड्रेस घ्यायचा, घेऊ का? असे काही प्रश्न विचारत असतो, नेहमी तुम्हाला विचारत असतो काही घेऊ का, हे घेऊ का? त्याला म्हणायचं यार विचारायसारखं काही नाही, तू घेत जा. इट्स युअर्स, ते तुझं आहे, तुला काय घ्यायचं तू घेत जा. नथिंग, देर इज नथिंग टू आस्क. विचारण्यासारखं काही नाही. हा, विचारण्यासारखं काही नाही असं जर तुम्हाला म्हणायचं असं इंग्लिशमध्ये, विचारण्यासारखं काही नाही, तर कसं म्हणायचं? देर इज नथिंग टू आस्क. देर इज नथिंग टू आस्क. विचारण्यासारखं काही नाही. देर इज नथिंग. देर इज नथिंग. देर इज नथिंग टू आस्क. टू आस्क. विचारण्यासारखं काही नाही बाबा, तू करत जाय, तुला काय घ्यायचं घेत जा. विचारण्यासारखं काही नाही. देर इज नथिंग टू आस्क. विचारण्यासारखं काही नाही. आता काही क्वेश्चन्स आपण या ठिकाणी घेऊ, काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेऊ. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणायचं माझी मदत करणार कोणी नाही. हा, तुम्हाला म्हणायचं माझं मदत करणार कोणी नाही, जे मला एकट्यालाच कामं करायला लागतात, माझी मदत करणार कोणी नाही, तर तुम्ही इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? तुम्ही म्हणायचं देर इज नो वन टू हेल्प मी. देर इज नो वन टू हेल्प मी. मला मदत करणार कोणी नाही. देर इज नो वन टू हेल्प मी. मला मदत करणार कोणी नाही. काय म्हणायचं त्या ठिकाणी? देर इज नो वन. देर इज नो वन. देर इज नो वन टू हेल्प मी. टू हेल्प मी. देर इज नो वन टू हेल्प मी. मला मदत करणार कोणी नाही यार, अशा पद्धतीने. आता तुम्हाला म्हणायचंय माहिती का, मला गाईड करणार कोणी नाही, मला मार्गदर्शन करणार कोणी नाहीये. मी अभ्यास करत असतो पण मला ना चांगलं मार्गदर्शन करणार कोणी नाही, तरी मार्गदर्शन करणार कोणी नाही असं जर इंग्लिशमध्ये म्हणायचं तर कसं म्हणणार तुम्ही? देर इज नो वन टू गाईड मी. देर इज नो वन टू गाईड मी. काय म्हणतात त्या ठिकाणी? देर इज नो वन. देर इज नो वन. देर इज नो वन टू गाईड मी. टू गाईड मी. मला मार्गदर्शन करायला कोणी नाहीये. देर इज नो वन टू गाईड मी, अशा पद्धतीने. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला म्हणायचंय की बाबा ना माझ्या भावना समजून घेणार कोणी नाही, माझ्या भावना समजून घेणार कोणी नाही, तर कसं म्हणणार तुम्ही? देर इज नो वन टू अंडरस्टँड माय फिलिंग्स. देर इज नो वन टू अंडरस्टँड माय फिलिंग. माझ्या भावना समजून घेणार कोणी नाहीये. देर इज नो वन. देर इज नो वन. देर इज नो वन टू अंडरस्टँड माय फिलिंग. टू अंडरस्टँड माय फिलिंग्स. माय फिलिंग्स. माझ्या भावना समजून घेणार कोणी नाही. देर इज नो वन टू अंडरस्टँड माय फिलिंग्स. आता तुम्हाला काय म्हणायचं माहिती का? फॉर एक्झाम्पल, माझ्या आयुष्यात कोणी नाही, माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय कोणी नाही, माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय कोणी नाही, तर कसं म्हणणार तुम्ही इंग्लिशमध्ये? देर इज नो वन. देर इज नो वन ऍक्सेप्ट यू इन माय लाईफ. देर इज नो वन ऍक्सेप्ट यू इन माय लाईफ. माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय कोणी नाहीये, खरंच तूच आणि तूच आहे फक्त, माझ्या आयुष्यात दुसरं कोणीच नाही तुझ्याशिवाय, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? देर इज नो वन. देर इज नो वन. देर इज नो वन accept you in my life. अशा पद्धतीने देर इज नो वन ऍक्सेप्ट यू इन माय लाईफ. माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय कोणी नाही, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. आता तुम्हाला काय म्हणायचं? तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. देर इज नो वन बेटर दॅन यू. तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. देर इज नो वन बेटर दॅन यू. तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? देर इज नो वन बेटर दॅन यू. तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. There is no one. There is no one better than you. Better than you. तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. आता तुम्हाला असं काय म्हणायचंय? तब्येतीपेक्षा, आरोग्यापेक्षा महत्वाचं काही नाही, आरोग्यापेक्षा महत्वाचं काही नाही, तर तुम्ही इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? देर इज नो मोर इम्पॉर्टंट. देर इज नथिंग मोर इम्पॉर्टंट. देर इज नथिंग. देर इज नथिंग more important. There is nothing more important than health. आरोग्यापेक्षा महत्वाचं काही नाही. देर इज नथिंग मोर इम्पॉर्टंट दॅन हेल्थ. आरोग्यापेक्षा महत्वाचं काही नाही.
आरोग्यापेक्षा जास्त महत्वाचं काही नाही. देर इज नथिंग मोर इम्पॉर्टंट दॅन हेल्थ. अशा पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स क्रिएट करायचे. आता हे जेवढे सेंटेन्स मी लिहून दिले ना, हे सर्व सेंटेन्स तुम्हाला लिहून घ्यायचे आणि प्रत्येक सेंटेन्सची किती फॉर्म मध्ये प्रॅक्टिस करायची? 4 फॉर्म मध्ये. प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायची मी ते तुम्हाला सांगतो बघा. फॉर एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल, देर इज अन आयडिया टू अर्न मनी. पैसे कमवण्याची एक कल्पना आहे. देर इज अन आयडिया टू अर्न मनी. आता निगेटिव्ह करायचंय, पैसे कमवण्याची कल्पना नाही, तर कसं करणार तुम्ही? देर इज अ नो आयडिया टू अर्न मनी. देर इज नो आयडिया टू अर्न मनी. या ठिकाणी अँड टाकायचं काम नाही. अँड कवा टाका लागतो आपल्याला? नॉट अ लावलं त्यावेळेस, नॉट लावलं त्यावेळेस, नॉट अन आयडिया टू अर्न मनी. ते पण निगेटिव्ह झालं. पण आपण जर नो लावलं ना, नोच लावायचं. सिंपल होतं सेंटेन्स. पैसे कमवण्याची कल्पना नाही, तर कसं म्हणणार? देर इज नो आयडिया टू अर्न मनी. पैसे कमवण्याची कल्पना आहे का? पैसे कमवण्याची कल्पना आहे का, तर कसं म्हणणार तुम्ही? इज देअर अन आयडिया टू अर्न मनी. इज देअर अन आयडिया टू अर्न मनी. पैसे कमवण्याची कल्पना आहे का, अशा पद्धतीने. आता तुम्हाला म्हणायचं पैसे कमवण्याची कल्पना नाही का, तर कसं म्हणणार तुम्ही? पैसे कमवण्याची कल्पना नाही का, तर कसं म्हणायचं तुम्ही माहिती का? इज देअर नो आयडिया टू अर्न मनी. इज देअर नो आयडिया टू अर्न मनी. अशा पद्धतीने तुम्हाला 4 फॉर्म मध्ये प्रॅक्टिस करायची सर्व सेंटेन्सची, जेवढे पण लिहून दिले. आणि अजून काय करायचं माहिती का? तुमच्या मनाने सुद्धा म्हणजे कमीत कमी 10 किंवा 15 सेंटेन्स मध्ये तुमच्या मनाने स्वतः तयार करा. त्यावेळेस तुमचा माइंड मध्ये डेव्हलप होईल. तुम्हाला समजेल, तुमचा दिमाग चालेल की नाही सेंटेन्स क्रिएट केल्याने आपल्याला पण जमते, आपल्याला पण इंग्लिश बोलता येते. तर चला, व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात, यामध्ये कोणती शंका नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.